छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि धर्मवीर संभाजीराजे यांना दूध पाजणाऱ्या वीर धारावमाता गाडे पाटील यांच्या कार्यानं आणि त्यांच्या विचारानं पुनीत झालेल्या कापरोळ हरिचंद्र येथे आज आपण सर्वजण आज या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत। त्या प्रसंगी आपल्या सर्वांना मी प्रथमतः नमस्कार, वंदन आणि आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एकत्र आलो आहोत एका अत्यंत प्रेरणादायी कार्यासाठी, म्हणजे शालेय आणि अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप आज या ठिकाणी होतंय। धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान यांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ हरिचंद्र यांच्या सहकार्यानं एक आदर्श आणि प्रेरणादायी उपक्रम या मातीत राबवला जातोय। मित्रांनो, ही केवळ एक साहित्याची वाटणी नाही, तर ती ज्ञानाची आणि वाटचालीला दिलेली खरी तर ऊर्जा आहे। ज्ञान ही खरी शक्ती आहे आणि शिक्षण हे सशक्त भविष्याचं द्वार उघडतं। अशा काळात आर्थिक मर्यादांवर मात करत गुणवत्तापूर्ण साहित्य आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे खरं कौतुकास्पद काम आज या ठिकाणी होतंय। या कार्यक्रमामध्ये आपल्या समोर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, जे या उपक्रमाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत। त्यांच्या मार्गदर्शनानं आणि प्रेरणेतून आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमासाठी अत्यंत खास बनला आहे। चला तर या शिक्षणाच्या सोहळ्यात आरंभ करूया एका सकारात्मक ऊर्जेसह आणि आपल्या मनाच्या कप्प्यात एक विचार घेऊन त्या शिक्षणाची भेट, उभारा भविष्यातील देश, अशा या आदर्श कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित पाहुण्यांचं स्वागत टाळ्यांच्या गजरात आपण करूया।